नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कार ॲज अ टॅक्सी वापरली, बाईक ॲज अ टॅक्सी वापरली, तुम्ही एरोप्लेनसुद्धा गेला असाल. तुम्हाला वाटतं का येणाऱ्या काळामध्ये हेलिकॉप्टर किंवा हेलिकॉप्टरसारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचा टॅक्सी म्हणून वापरणार. समोर आहे ई-व्हिटॉल. ई-व्हिटॉल मीन्स इलेक्ट्रिक, व्ही मीन्स व्हर्टिकल, टी-ओ मीन्स टेक ऑफ, एल मीन्स लँडिंग. तर व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग होतं म्हणून याला ई-व्हिटॉल बोलतात. हे डेव्हलप केलं आहे सरला एव्हिएशननं आणि याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता विशेष म्हणजे याला शून्य म्हणतात, शून्य ब्रँड दिले, कारण त्याच ठिकाणाहून उडतं, त्याच ठिकाणाहून लँडिंग पण होतं मित्रांनो, म्हणून याला शून्य म्हणतात. दुसरी गोष्ट आहे ना, याच्यामध्ये आहे ना प्रोपेलर तुम्ही बघू शकता. ओके, जे प्रोपेलर आहेत मित्रांनो ते दोन टाईपचे आहेत. ओके, एक उभे आहेत आणि एक आडवे आहेत जे. ओके, आणि समोर जे तुम्ही बघताय हे ओके प्रोपेलर बघू शकता. इकडे भरपूर आहे, जवळजवळ 6-7 ठिकाणी प्रोपेलर तुम्ही पाहू शकता. आता जे इकडेचे प्रोपेलर बघता हे उभे, ओके, हे टेक ऑफसाठी कामाला येतात आणि एकदा एक सर्टन हाईटवर गेल्यानंतर ते सरळ होतात. ओके, आणि जे आडवे तुम्ही प्रोपेलर बघताय मित्रांनो ते एका डिरेक्शनमध्ये जातात, जेणेकरून जे विंडचा जो होणार आहे, ओके, विंड जे ऑपोज करणार आहे उडण्यासाठी ती जास्त होऊ नये म्हणून ते तशा डिरेक्शनमध्येच राहत आहेत मित्रांनो. तर असं हे ई-व्हिटॉल ओके जे आहे ते एअरक्राफ्ट म्हणू शकतो आपण. ते सरला यांनी ते शोकेस केलेलं आहे ऑटो एक्सपोमध्ये. तर येणाऱ्या काळामध्ये नक्की हे लॉन्च होईल. तुम्ही 3 विंडशील्ड दिलेले आहेत, खाली पण एक विंडशील्ड आहे, जेणेकरून जो पायलट आहे त्यालासुद्धा अंदाज येईल. हां, नो डाऊट सेन्सर्स आहेत तिथे, बट त्याला खाली लँडिंगसाठी अंदाज येईल. 3 लँडिंग गिअरसुद्धा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. देन इकडे बघू शकता जो प्रोपेलर दाखवला, पाठीमागचे सुद्धा विंग्स चेक करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आहेत, या विंग्स आहेत आडवे ओके आणि व्ही टाईपमध्ये. 3 तुम्हाला इथे लँडिंग गिअरसुद्धा इथे पाहू शकता मित्रांनो. पुढे सांगायची गोष्ट म्हणजे 6 सीटर + 1 म्हणजे 6 सीटर आहे. 1 पायलट पण ऑप्शनसुद्धा आहे. तुम्हाला मी आतमधून सुद्धा दाखवतो. DRLसुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि खाली आहे ना इथे हेडलाईट्स देण्यात आलेले आहे. ब्राईटनेस थोडा आत्ता कमी करून ठेवला. एवढी मोठी विंडशील आहे, साईडची विंडशील पण आहे. थोडं आतमधलं दाखवतो तुम्हाला कसं बघायला भेटतं. आतमध्ये हे 6 सीटरचं ऑप्शन आहे, ॲम्बियंट लाईटिंग. ओके, इथे 2 स्क्रीन आहेत मित्रांनो, एक प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी स्क्रीनमध्ये GPS आणि बाकी इन्फॉर्मेशन आहे. सेकंडरी स्क्रीनमध्ये तुमच्या एअरक्राफ्टबद्दल इन्फॉर्मेशन मेन्शन करण्यात आलेलं आहे. एक तुम्हाला इथे कंट्रोलर आहे आणि एक दुसरा पॉवर शाफ्ट इथे देण्यात आलेला आहे. बाकी 6 सीटर ॲम्बियंट लाईटिंग ओके. देन विंग टाईपमध्ये हेडरेस्ट आणि जे सीट्स आहेत ते अतिशय कम्फर्टेबल मित्रांनो इथे पाहायला मिळत आहेत. तर असं हे ई-व्हिटॉल बाय सायरा ओके बाय सरला एव्हिएशन यांनी डेव्हलप केलं आहे. सरला फर्स्ट तुम्हाला माहिती आहे वुमन जी फ्लाईट ज्यांनी चालवलं ओके ते. तर अशा प्रकारे आहे. तुम्हाला सांगा नक्की आवडलं का नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या एव्हिएशननं ट्रॅव्हल कराल का नाही. बघा, जेव्हा आता ट्रॅफिक खूप वाढत चाललं आहे, कंजेशन खूप वाढत चाललं आहे, नक्कीच जवळजवळ 180ची रेंज आहे. 260 किलोवॅटची बॅटरी आहे मित्रांनो आणि चार्जिंग टाईम 4 तासाच्या आसपास मित्रांनो राहणार आहे. 3 टनचं वेट आहे मित्रांनो. तुम्ही या एअरक्राफ्टनं ई-व्हिटॉलनं